मला धर्मचारिणी अभया ज्योती यांचं मार्गदर्शन मिळालं. मी खरं सांगते, ह्या आधी मी कधीच कोणत्या महिलेला तुमच्यासारखं नाही पाहिलंय. खूप सारी पॉझिटिव्हिटी, चेहऱ्यावरची स्माईल आणि तुमच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. प्लीज इतर कोणी धर्मचारी आणि धर्मचारिणींनी नाराज नका हो. त्या आमच्या ग्रुप डिस्कशनच्या ग्रुप लीडर होत्या म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतीये. मला नेहमी डीप आणि रिसर्चफुल माहितीवरती स्टडी करायला आणि ऐकायला फार आवडतं. आणि ते जे प्रवचनांमध्ये सब्जेक्ट होते ते सेम जसे मला हवे तसे होते. नॉलेजफुल माहिती मिळाली, ज्ञानात आणखीन भर पडली. आणि मी सर्वात आधी आभार जाधव काकांचे मानते, ज्यांनी आम्हाला इथे येण्यासाठी गाईड केलं. आणि माझ्या आईला तिने ठरवलं होतं की काही झालं तरी ह्या वर्षी आपण हे शिबिर अटेंड करायचं. आणि मला पुन्हा एकदा अनुभव आला की आपली आई नेहमी कशी बरोबर आणि योग्य असते. म्हणजे आपण किती नाही म्हणत असलो तरी आई आपल्याला म्हणते नाही तू कर, हे कर. म्हणजे त्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही मला इथे मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. गट नंबर 2. अजून गटाचे इथं नाही मुलगा, गट क्रमांक 1 मधला आहे. ये बाळा. सर्वांना जय भीम. माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी तुम्हाला दिली म्हणून धन्यवाद. तर जसं की मला वाटत होतं की शिबिराला येऊन काही फायदा नाही, पण इथं जसं आलो असं वाटलं की माझे 5 दिवस जसे म्हणजे, कारण का जसं की आम्हाला अभया ज्योती शिकवायला म्हणजे जसं की मला ह्याच्यामधला सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे तो गट चर्चाच वाचला. कारण का त्यांच्यामध्ये ना ते आम्हाला असे प्रोत्साहन करत होते की जसे एक आई मुलाला करते. त्यांचे प्रवचन खूप चांगले होते. तर जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते ह्यांच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली. तर जसं की आपण बघू शकता की त्या जसं आम्हाला शिकवतात तसे दुसरेही शिकवतात, पण ते जसे आहेत तसे मला तर अजून कोणी नाही वाटलं. धन्यवाद. याचं भाषण राहिले. याचा तुझं नाव सांग, जोरदार टाळ्या वाजवा. हा, तुझं नाव सांग. गट 2 मध्ये होता. हा, असं करू द्या. Good morning everyone. My name is Rudrak Prakash Kharat. I am tell you some information for Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was greatest leader. Dr. Babasaheb was educated 32 degrees. Dr. Babasaheb believed in equality. Dr. Babasaheb is inspiration of all of us. Dr. Babasaheb full name was Bhimrao Ramji Ambedkar. Thank you. गट नंबर 3. हा, ताई येतात. या मोरे ताई आहे. गट नंबर 5 डायरेक्ट जाते. 4 राऊंड. 4 होणार आहे. 4ला पण संधी आहे. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. या शिबिराचा अनुभव खूप छान आला. मला खूप ज्ञान मिळाले. सर्व धम्ममित्र धम्मचारिणी यांना मी वंदन करते, कारण या सर्व माझे 4 दिवस खूप छान पद्धतीने व्यतीत झालेले आहेत. अनोळखीच्या ओळखीत रूपांतर झाले. धम्मचारिणी अभया ज्योती यांनी आधुनिक बोधिसत्वाच्या धम्मक्रांतीचे प्रतिबिंब या विषयावर जी माहिती दिली ती खूप मनाला भावली.
व त्यावर आधारित संघादित्य गटप्रमुख होते आमचे. त्या विषयाबद्दल विचारलेले त्यांनी प्रश्नांचे योग्य पद्धतीने निरसन केले. आपण सर्वांना इथे समजले की क्रांती म्हणजे बदल. मात्र तुम्ही खूप म्हणजे अनुभवी आहात. मला जे समजलं तसं त्या बदलाची सुरुवात ही असंतोषातून होते. त्यासाठी पार्श्वभूमी निर्माण झालेली असते, म्हणूनच धर्मक्रांती घडते. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैचारिक या सर्व बाजूंनी झालेला बदल व रचना. आर्थिक म्हणजे आपण पूर्वी ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत आता नाहीये. कारण आपले जे आजी आजोबा असतील ते त्यावेळेला सांगायचे की मागून खायचे आपली लोक. आता आपण तसे नाही आहात, कारण आंबेडकरांनी दिलेले आपल्याला धर्म परिवर्तन, आपण बौद्ध धर्मात झालेला बदल. तसं सामाजिक क्रांती म्हणलं तर आपण पूर्वी कुठल्या स्थितीत होतो, आपल्याला शेजारी सुद्धा उभं करत नव्हती. आता आपण त्यांच्यात बोलतो, राहतो, ते आपल्याला सामावून घेतात. हा झालेला आपल्यातला बदल आहे, तो आपण मिळवलाय, तो झालेला आहे, तो बौद्ध धर्मामुळे झालेला आहे. आंबेडकरांना तेच अपेक्षित होतं. आपल्याला खूप उंची गाठायची आहे अजून. आणि शैक्षणिक, राजकीय परिस्थिती म्हणजे आपण शैक्षणिक ह्याच्यात खूप पुढे गेलेलो आहे. म्हणजे आंबेडकरांना जो त्रास सहन करावा लागला त्यांच्या अनुभवानं आपल्याला तो नाही सहन करावा लागत, कारण आपल्या आई वडील शिकले, त्याच्यातून आपण पुढे शिकत गेलोय. पण माझ्या मते तो अनुभव आपण आपल्या मुलांना सांगितला पाहिजे, कारण भूतकाळाचा विचार केल्याशिवाय भविष्यकाळ आणि वर्तमान काळ घडवता येत नाही. म्हणून छान ऐका, वाचा, चिंतन करा व छान बोला, असं जे गौतम बुद्धांनी सांगितलंय ते आपण आचरणात आणलं पाहिजे. शैक्षणिक बाबतीत बदल आपण जर म्हटलं तर अजूनही त्या मानाने आंबेडकरांना, बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं शैक्षणिक बदल तो अजून झालेला नाही. त्या मानाने अजूनही आपल्या लोकांवर अत्याचार होतात, जसं कवितेत वगैरे सांगितले तसं तो आहे. अजून अनुभव येतात. माझा अनुभव सांगते वैयक्तिक माझ्या मुलगीच्या बाबतीत झालेला. मी गटप्रमुखांना पण सांगितलंय की माझी मुलगी 5वीत होती, त्यावेळेला शाळेत स्पर्धा होती. कशाची तर भगवद्गीतेची स्पर्धा. इस्कॉन रुपये असते ती अजूनही चालू आहे. म्हणजे ते एकदम धर्मपगडा आहे. तो सांगितलं ताईंनी सुद्धा की कसं ते निर्माण करतात आपल्या याच्यावर. पण आपण पण ते ज्ञान घेतलं पाहिजे. नुसतं असं नाही बोलून चालणार की नुसतं बौद्ध धर्माचं, पण इतर धर्माचं पण वाचलं पाहिजे. जसं बाबासाहेबांनी सर्व धर्माचा विचार केला आणि मग बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना तो भावना पटला. तसं आपल्याला पण दुसऱ्याशी बोलताना ते धर्माबद्दलची माहिती आपल्याला पण हवी, कारण ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला माहिती असल्याशिवाय आपल्याला बोलता येते. तर मुलीच्या बाबतीतलं भगवद्गीतेची परीक्षा होती, तिची 5वीत होती, ती शाळेतर्फे घडवली जाते ती. तर त्या सरांनी म्हणजे काही नव्हतं, म्हणजे क्लास वगैरे घेतले नव्हते, पण मी भगवद्गीता आणून मी तिचे संस्कृत मधले श्लोक पठण घेऊन त्याच्यावर तिची परीक्षा दिली तिने, आणि तिचा 17 जिल्ह्यात 5वीत पहिला नंबर आला. तिचा 7 मध्ये सत्कार पण झाला. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे त्यांना सरांना पण आश्चर्य वाटलं की शाळेत न अभ्यास घेता ही मुलगी म्हणजे बौद्ध असून तिचा कसं म्हणजे संस्कृत कसं येऊ शकतो, ती नंबर कशी काढू शकते. त्यांनी विचारलं पण नंतर की तिच्या वडिलांना की तुम्ही बौद्ध आहात तर अभ्यास कसा नाही. ते बोलले माझी मिसेस घेतली, म्हणजे मी क्लास पण घेते मुलांचे, मी टीचर आहे क्लासेस मुलांचे. मला खूप अभिमान वाटतो की जे आंबेडकरांना अपेक्षित होतं की शिक्षक म्हणूनच आपण नाही शिकू शकत, पण माझ्या हाताखाली आता मुलं म्हणजे माणसांची मुलं शिकतात माझ्याकडे आहे, मी शिकवते. त्याचा मला खूप अभिमान आहे, म्हणजे गर्व पण आहे की मी शिकवते. म्हणजे आंबेडकरांना ज्यांनी म्हणजे बाहेर काढलं, माझं त्या मानानं खूप कमी शिक्षण आहे, पण मी जे क्लास घेते घरी ते ब्राह्मणांची मुलं मुली माझ्याकडे शिकतायत. आता माझे जे विद्यार्थी होऊन गेले ते पण इंजिनियर वगैरे आहेत, मुली आहेत. ह्याचा कसा बदल झाला की आपला तो भूतकाळाचा पण विचार करायला लागतो. ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती आहे. माझ्या माहेरी आपल्या वस्तीत जास्त मुलं शिकत नाहीत, पण मी जशी शिकत गेले तसं मला कळायला लागलं. क्लासेस नव्हते त्यावेळेला की माझी छोटी म्हणजे आजूबाजूची आपली छोटी मुलं आहेत त्यांना शिकायला नव्हतं. मग मी हसत खेळत त्या मुलांना शिकायला लागले, त्याच्यामुळं मला सुद्धा आवड निर्माण झाली. म्हणून मला म्हणायचं की नुसतं आपण आपल्या धर्माचं नाही करता आलं पाहिजे. ज्यावेळेला आपण चर्चा करतो, भाषण करतो, त्यावेळेला आपल्याला इतर धर्माचा तो दाखला द्यायला आपल्याला आला पाहिजे की तुमचं कसं चूक आहे ना आमच्या धर्माचं कसं आहे. म्हणजे वादविवाद ती व्हावीच लागते. जरी गौतम बुद्धाने सांगितलं आहे समाजशील व्हा, छान बोला वगैरे, पण तो चर्चा करताना तो जरा आवाज उच्च होतो. जसं आपण जय भीम बोलताना कसा आवाज आपला होतो, एक उत्कट हे असतं, एक नाही आवाजात दोष असतो. पण नमो बुद्धे बोलताना कसं असतं, आपण एकदम सौम्य होऊन जातो. हा बदल आहे, क्रांतिकारक बदल जरी म्हटला तरी चालवतो. जसं अभय ज्योतींनी सांगितलं तसं तो आपल्या धर्माचं हे आहे, पण तो
बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं तो आपण करतोय, पण तरी सुद्धा आपण तो विचार केला पाहिजे, सर्वांनी केला पाहिजे. नुसतं आता आपल्या संघ हे जे आहे ते तर चालू राहणारच आहे, पण तरी सुद्धा क्षमस्व मी जर जास्त काही बोलत असेल तर म्हणजे अनुभव नाही एवढा म्हणजे ह्याबद्दल बोलण्याचा. माझ्या या शिबिरामुळे नक्कीच ज्ञानात भर पडलेली आहे. अनाथ नीती व नित्यभावना याच्या सरावामुळे माझ्यामध्ये नक्कीच बदल झालेला आहे. या सर्व अनुभवामुळे सर्वांचे पुण्यानुमोदन, चुकले असेल तर समजलं, कारण या सर्वांच्या मध्ये धम्म मित्र व धर्मचारी यांचे ज्ञान व अनुभव जास्त आहे. माझे पहिली शिबिर आहे, मी परत शिबिराला नक्की येईल, कारण ज्ञानाची लालसा काही शांत बसू देत नाही कुणाला. जे ज्ञानी असतात त्यांना, जे वाचन करतात वगैरे त्यांना. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवते. 4 नंबर पासून अजून कोण बोलणार असेल तर मनोगत. बंद करायचं अशा वेळेला.